नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोकणात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील अनेक भागात गेल्या 48 तासांपासून मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह पुणे, सातारा, कोल्हापूर ते अगदी कोकण पट्ट्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची प्रणाली असून ही प्रणाली अंतर्गत भागांच्या दिशेने सरकताना दिसणार आहे. त्यामुळे 21 जुलैपर्यंतच्या काळात कोकण, पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 23व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज सायंकाळी 4 वाजता मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासमोरील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका नीरजा, माध्यम सल्लागार जयू भाटकर यांची उपस्थिती लाभणार आहे. वाचन संस्कृतीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असलेल्या या सोहळ्याचा साहित्यिक प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी केले आहे. पनवेल शहरातील एका सराफाने 17 गुंतवणूकदारांची तब्बल 6.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रारदारांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज केल्यावर या गुन्ह्याला वाचा फुटली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यासह महाराष्ट्र गुंतवणूकदार आणि ठेवीदारांचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पनवेल शहरातील कापड गल्ली येथील DM कोठारी ज्वेलर्स या सराफाच्या दुकानामध्ये सप्टेंबर 2019 ते नोव्हेंबर 2023 या दरम्यान सोने खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दर महिन्याला अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. रोख रकमेतून आणि बँक खात्यातून गुंतवणूकदारांनी तब्बल 6,57,36,000 रुपयांची गुंतवणूक केली. काही महिन्यांनी गुंतवणूकदारांनी नफ्याची मागणी केल्यावर त्यांना मुद्दल सुद्धा परत न दिल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली. पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत सराफ मित्तल कोठारी, दिलीप कोठारी, लता कोठारी, प्रीती कोठारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सराफ आणि त्याच्या सहकार्याची चौकशी सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 15 जुलैपासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी आणि शुक्रवारी प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाला विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. त्यानुसार पनवेलमध्ये शुक्रवार 26 जुलै आणि उरण येथे सोमवार 29 जुलै रोजी आगारात सकाळी 10 ते 2 या वेळेत प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. या वेळेत प्रवासी संघटना, शाळा, महाविद्यालय आपल्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात मांडू शकणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मिळालेल्या यशानंतर
आणि काही ठिकाणी प्राप्त झालेले अपयश या अनुषंगाने शिवसेनेच्या झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत निवडणुका लक्षात घेऊन महायुतीचे काम अधिक सक्षम करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले। त्यात 100हून जास्त विधानसभांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मंत्री, खासदार, आमदार, सचिव अशा महत्त्वाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढवल्या आहेत। तसेच प्रत्येक विधानसभेत निवडणूक हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे प्रभारी, निरीक्षक या महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने उरण विधानसभेवर युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव रुपेश पाटील यांची एकनाथ शिंदे यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे। पेणच्या गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक मंडळाला रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते भौगोलिक मानांकन प्रमाणपत्राचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले आहे। या मानांकनामुळे पेणच्या गणेश मूर्तींचे ब्रँडिंग होण्यास मदत होईल असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केला। ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टिंग्सच्या मदतीने पेण येथील गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक मंडळाने भौगोलिक मानांकनासाठी रायगड जिल्ह्यातील पेण येथील गणेश मूर्तींचा प्रस्ताव चेन्नई येथील GI नोंदणी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता। केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती। याबाबत गॅझेट केंद्र सरकारने पेटंट विभागाने प्रसिद्ध केले होते। त्यानुसार आज गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक मंडळाला या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग विभागाचे सहसंचालक विजू शिरसाट, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक GS हरळ्या उपस्थित होते। उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष चिरनेरच्या वतीने चिरनेर पोंडा केळाचा माळ आदिवासी वाडी रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत। या रस्त्यावर लहान मोठे पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून जा-ये करणाऱ्यांना त्रास होत होता। ही समस्या लक्षात घेऊन चिरनेर येथील भाजप कार्यकर्त्यांनी खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती केली। त्यामुळे आदिवासी बांधवांना तसेच शाळेत येणाऱ्या मुलांना आणि नागरिकांना रस्त्यावरून चालणे सुखकर झाले। खड्डे बुजवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य देवेंद्र पाटील यांच्याकडून देण्यात आले। यावेळी भाजपचे युवा नेते सुशांत पाटील, चिरनेर अध्यक्ष जयेश खार पाटील, राहुल मोकल, विकी घोडके, संचित म्हात्रे, देवेंद्र पाटील उपस्थित होते। मुरुड येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन कंधारे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ दिलीप भोईर यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी दिलीप शेठ भोईर, मुरुड तालुका सुपारी संघाचे संचालक जनार्दन कंधारे, भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश म्हात्रे, भाजप तालुका संघटक प्रवीण बेकर, भाजप आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष निमेश वाघमारे, मेघा कुलकर्णी, नैनिता कर्णिक, महेंद्र चौलकर, मुरुड तालुका महिला अध्यक्षा कल्पना अहिरे, विनोद भगत, नरेश वारगे, स्वप्नील चव्हाण, वैभव कांबळी, सुधीर पाटील, नयन कर्णिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य जनार्दन कंधारे यांनी महिलांनी आपण सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांचे अर्ज भरून घेतले जाणार असून वेळीच योग्य कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले। पेण तालुक्यात गेली 3 दिवस पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी गेले आहे। तसेच पेण ST स्थानकाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। गुरुवारी पावसाने सकाळपासून चांगलाच जोर धरल्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। पेण ST स्थानकात पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने डेपोला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले। त्यामुळे भर पावसात प्रवाशांची तारांबळ उडत होती। उत्कर्ष नगरमध्ये घरांमध्ये पाणी शिरले। तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे। त्यामुळे खाडी किनाऱ्यावरील गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे। ST डेपो, कोळीवाडा, चिंचपाडा, विठ्ठलाळी, चावडी नाका, कोंबडपाडा, कार्मेल स्कूल, महाडिकवाडी, पाम बीच रोडसह तालुक्यातील अंतोरे, खरोशी, तांबडशेत आदी गावातील शेतीसह रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी भरले आहे। मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे भुंड्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पेण नगरपालिका प्रशासनाने पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद केला। या पावसाने तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने
चिंतेचे वातावरण आहे। त्यामुळे खाडी किनारी असणाऱ्या ग्रामस्थांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। एपीएमसी मध्ये परराज्यातून आणि राज्यातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। बाजारात सध्या 33 गाड्या एवढीच आवक होत असून दरात प्रति किलो 20 रुपयांनी दरवाढ झाली आहे। आधी 40 ते 50 रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटोचे दर आता 70 ते 80 रुपयांवर पोहोचले आहेत। वाशीतील एपीएमसी बाजारातच टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहे। घाऊक बाजारामध्ये 70 ते 80 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे। मागील आठवड्यात किरकोळ बाजारात 80 रुपये प्रति किलो मिळणारे टोमॅटो 100 रुपये प्रति किलोने विकले जात आहेत। लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयात असलेली वाघनखे आता भारतात आणण्यात आली आहेत। ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे। मात्र या दाव्यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे। काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी चढली असून त्यांच्याकडे केवळ विरोध करण्याचं काम बाकी असल्याचे त्यांनी साताऱ्यातील शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला तो प्रसंग आपण अनेक पिढ्यांपासून ऐकत आलो आहोत। यासाठी शिवरायांनी ज्या शस्त्राचा वापर केला ती वाघनख आपल्या महाराष्ट्रात आली असून साताऱ्यात दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे। यापेक्षा मोठं भाग्य कुठलंही असू शकत नाही। या वाघनखांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शिवरायांच्या इतिहासाशी जुळण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली। जागतिक ख्यातीच्या मायक्रोसॉफ्ट या IT कंपनीचा सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे जगभरातील विमानतळाचे काम ठप्प झाले होते। याचा भारतातील दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, पुणे आणि मुंबईतील विमानतळावरील कामांना मोठा फटका बसला। फक्त विमानतळच नाही तर विविध क्षेत्रातील व्यवसाय, बँक, टेलिकॉम कंपन्या, टीव्ही आणि रेडिओ ब्रॉडकास्ट सेवांना विंडोजच्या ब्लू स्क्रीन एररचा सामना करावा लागत आहे। तसेच विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम बंद झाल्यामुळे यावर अवलंबून असलेले सर्वच व्यवहार ठप्प झाले होते।